हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा व्लॉग हा स्पेशल असणार आहे आणि इवन थोडासा इंटरेस्टिंगसुद्धा असणार आहे. तर खूप लोकांना आयडिया आली असेल की आजचा व्लॉग हा कशाबद्दल असणार आहे. सो येस, वी आर गेटिंग एंगेज. 2 दिवसांनी आमची एंगेजमेंट आहे. आय मीन आज आहे फ्रायडे आणि संडेला 20 एप्रिलला आमची आहे एंगेजमेंट. सो त्याचीच तयारी म्हणून आजचा व्लॉग असणार आहे. आणि मुलीकडचं घर म्हटल्यावर खूप सारी तयारी असतेच. मेहंदीसुद्धा असते आणि इवन डान्स प्रॅक्टिस वगैरे अशा खूप सारी कामं आहेत. तर ती आज तुम्हाला पूर्ण व्लॉगमध्ये बघायला भेटेल. सो लेट्स सी आज आम्ही दिवसभरात काय काय करतो आहे आणि कोण पाहुणे येत आहेत आमच्या घरी ते तुम्हाला आज व्लॉगमध्ये समजेल, या पूर्ण व्लॉगमध्ये समजेल. सो आजचा व्लॉग हा तुम्ही पूर्ण बघा. सो लेट्स सी पुढे आम्ही काय करतोय तुम्हाला ते दिसेलच. तोपर्यंत यू पीपल प्लीज स्टे ट्यून. सो आता मेहंदीचा प्रोग्राम चालू झालेला आहे. आय मीन माझी आता मेहंदी नाही आहे, बट ज्या माझ्या करवल्या आहेत त्यांची आता मेहंदी चालू झालेली आहे. ही आहे माझी छोटी करवली. सो तिची फर्स्ट मेहंदी काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता बाकीच्यांची मेहंदी आम्ही काढणार. चांगला दिसतो. सेम आहे. ते सगळं जाऊ दे, पहिले दे. बाय मम्मी, त्या चालल्यात. बाय पूजा, उद्या येते उद्या सकाळी तुमच्या मेहंदी बाय. पण तू कोण तुला पण काढायची राहिली ना. बाय बाय. पाय धुवा. ए दीक्षा, तू पहिले हात पाय धु. बाय. चला. मी बसली होती 3 वाजता ना मेहंदी काढायला. मी बसली होती 3 वाजता मेहंदी काढायला. 3 वाजता 3 वाजता मेहंदी काढायला. 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 3 वा
आणि आता किती वाजता झाली? 8 वाजता ना? 8 वाजता मेहंदी झाली. आता मी हाताने जेवू शकत नाही, सो मावशी मला भरवते. बच्चे का गए? सो डान्स प्रॅक्टिस नंतर आम्ही बसलो आता नारळ, ओटीचा जो नारळ असतो ते नारळ भरायला. मामींनी खास करून अलिबागवरून हे नारळ आणले होते, सो तेच आम्ही ओटीसोबत देणार आहोत. सो मंदारचं असं म्हणणं आहे की मी त्याचं नाव नाही काढलं म्हणून मग तो त्याचा एम काढतोय. ते जमत नाही पण घे आता ते कुठे पुसणार आहेस? ए मम्मी पकडून मारेल तुला. होईल ना? चल एक फाजील चाले आपल्याला जमत नाही ना, कधी केलेच नाही ना असले. मंदार एम काढायचा आहे. मंदार एवढा मोठा. मी मोठाच माणूस आहे का? दोन डॉट काढ. कशासाठी ते पुढचं ना. गुड यू कॅन. 1 2 3 स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अर्णव. हॅपी बर्थडे टू यू. झाला. हो 2 मिनिट. सो द फायनली डे हॅज कम टू दी एंड. सगळ्यांची मेहंदी काढून झालेली आहे आणि मग सगळ्यांची डान्स प्रॅक्टिससुद्धा झालेली आहे. तर ऑल सेट आहोत उद्याच्या डेसाठी. आणि इवन माझीसुद्धा मेहंदी झालेली आहे आणि मी नेल आर्टसुद्धा केलं, तुम्ही बघितलं असेल व्लॉगमध्ये. सो एक्सायटेड आहोत उद्याच्या डेसाठी. आम्ही दोघंच नाही तर आमची पूर्ण फॅमिली एक्सायटेड आहे उद्याच्या डेसाठी. बिकॉज सगळेच जण खूप दिवसांपासून आमच्या एंगेजमेंटची तयारी करत होते. आय मीन एंगेजमेंटला असं करायचं, एंगेजमेंटला तसं करायचं, आणि प्रत्येकजण त्याच्या घरी डान्स प्रॅक्टिस करत होतं. सो सगळे एक्सायटेड आहेत, सुपर एक्सायटेड आहेत उद्याच्या डेसाठी. तर लेट्स सी उद्याच्या दिवसभरात काय काय होतं आहे आणि आम्ही किती मजा करतो तेही तुम्हाला भेटेल. तेही तुम्हाला बघायला भेटेल. एंगेजमेंटचा सुद्धा व्लॉग येईल, तो बघायला विसरू नका. सगळ्यांनी नक्की एंगेजमेंटचा व्लॉग बघा. तर सगळेजण आता प्रत्येकाच्या घरी गेलेले आहेत. जे जवळ राहतात ते त्यांच्या घरी गेलेले आहेत. आणि मावशी, मामी, दादा सगळेजण आहेत. तर सगळं जेवण वगैरे झालेली आहेत, सगळी कामं
झालेली आहे, तर आम्ही आता झोपतो बिकॉज सकाळी लवकर उठायचं आहे. सो आय होप तुम्हाला आजचा छोटासा व्लॉग आवडला असेल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. सो येस, दॅट्स इट फॉर टुडे. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर आणि गुड नाईट.